2017चं हे पत्र थोडंसं पुसट पण भावनांनी उजळलेलं. शब्द जुने झालेत कदाचित, पण मनाच्या कोपऱ्यात अजूनही ताजं भासलेलं. तर चला, ऐकवते. असं कसं रे जमतं तुला माझ्यावर एवढं प्रेम करायला? कसं जमतं माझ्या आवडी अजूनही त्याच उत्साहात जपायला? मला तुझा टाईम पुरावा यासाठी तुझं काम, तुझा थकवा बाजूला सारून माझ्यासाठीच वेळ काढायला कसं रे जमतं तुला? माझा त्रास सहन करून सुद्धा हर वेळी माझ्याच चांगल्याचा विचार करायला कसं रे जमतं तुला? असं कसं रे जमतं तुला माझ्यावर एवढं प्रेम करायला? माझे हट्ट, माझी चिडचिड एवढंच नाही तर माझा रडका स्वभाव सुद्धा समजून खरं तर सहन करायला कसं रे जमतं तुला? तुला आवडत असणारी गोष्ट किंवा कोणत्याही खाण्याबाबतीत सुद्धा तुला थोडं आणि मला जास्तीचा हिस्सा काढायला कसं रे जमतं तुला? कधी वेळ आलीस तर बाबांच्या मायेसारखा माझ्या डोक्यावरून हात फिरवून ती कमी झटकन पूर्ण करायला कसं रे जमतं तुला? असं कसं रे जमतं तुला माझ्यावर एवढं प्रेम करायला? मी तुझ्यात हरवून गेले असताना माझ्यातल्या मला आधीसारखं जपायला कसं रे जमतं तुला? माझ्यावर रागवलेला असून सुद्धा त्याच काळजीने आणि त्याच आपुलकीने "काही खाणार का?" असं विचारायला कसं रे जमतं तुला? असं कसं जमतं तुला माझ्यावर एवढं प्रेम करायला? पण ओय, मला या सर्वांची उत्तरं नको आणि मला तुझी आयुष्यभर साथ सुद्धा नको. तर तू जोपर्यंत सोबत आहेस ना, तोपर्यंत मला माझं आयुष्य हवंय.